मंडळी, महाराष्ट्रात काल जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हा केवळ स्थानिक निवडणुकीपुरती मर्यादित राहिलेला नाहीत, तर आगामी महापालिका आणि एकूणच राज्याच्या राजकारणाचं चित्र दाखवणारा निकाल आहे. या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित महायुतीने संपूर्ण राज्यात मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे एकीकडं सत्ताधाऱ्यांकडून विजय उत्सव सुरू आहे, तर दुसरीकडं विरोधकांकडून निकालावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील 288 नगर अध्यक्ष पदापैकी तब्बल 207 जागा या भाजप, शिंदे गटाच्या शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांनी मिळवल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 44 जागावर समाधान मानावं लागलं आहे. हा फरक साधा नाही. हा फक्त फरक राजकीय ताकदीचा आणि संघटनात्मक बळाचा आहे. या यशांमध्ये भाजपचा वाटा सर्वाधिक आहे. भाजपचे 117 नगर अध्यक्ष, सुमारे 3,300 नगरसेवक, एकूणच नगरसेवकांचे संख्येत भाजपचा वाटा जवळपास 48% आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी असं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2017 साली भाजपचे जितके नगरसेवक होते, त्याच्या दुप्पट जागा यावेळी मिळाल्या आहेत. आता प्रश्न पडतो, इतकं मोठं यश का मिळालं? भाजप आणि महायुतीचं म्हणणं आहे, की हा विजय म्हणजे लोकांचा विकासावर असलेला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की लोकांनी व्यक्ती नाही तर विकासाला मत दिलं आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, आम्ही व्यक्तिगत टीका टाळली. सुशासन, रस्ते, पाणी आणि त्याचबरोबर शहराच्या भविष्याचा रोडमॅप मांडला. त्याचं फळ हे आहे. पण दुसरीकडे विरोधकांनी या निकालावर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीनं पराभव मान्य केला आहे, पण त्यांनी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह लावलं आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे, या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष नव्हत्या. पैशाचा वापर झाला, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, असे आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहेत. मात्र सत्ताधारी महायुतीने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. या निकालातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार गटाला बसलेला धक्का. पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, कोकण असो किंवा उत्तर महाराष्ट्र, बहुतेक ठिकाणी महायुतीने बाजी मारलेली आहे. विदर्भात तर 100 पैकी 73 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. फक्त चंद्रपूरमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. पुणे आणि बारामतीमध्ये मात्र अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवली आहे. पुण्यातील जवळपास 10 नगर अध्यक्ष हे अजित पवार गटाचे आहेत. हा निकाल म्हणजे शरद पवारांसाठी केवळ राजकीय नाही, तर प्रतिष्ठेचा मोठा धक्का मानला जात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकीवर होणार का? मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या मोठ्या नगरपालिकांच्या निवडणुकीआधी हा निकाल महायुतीसाठी आत्मविश्वास वाढवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या नेहमीच मिनी विधानसभा निवडणूक मानल्या जातात. आणि जर हाच ट्रेंड कायम राहिला, तर महापालिका निवडणुकीमध्येही महायुतीचं पारडं जड राहू शकतं. ही निवडणूक फक्त नगरपंचायतीची नव्हती, तर महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते. महायुती मजबूत झाली आहे, असा संदेश या निवडणुकीच्या निकालामधून जातोय. त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, जे विधानसभेला जे मशीन सेट केलं होतं, तेच मशीन आत्ताच्या निवडणुकीमध्ये सेट आहे. भरपूर पैसे वाटले, पार्ट्या झाल्या, त्यामुळे हा निकाल असा आला आहे. पैशाच्या जोरावर हा निकाल आला आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, की आम्ही कोणावरही टीका केलेली नाही. जो विजय आहे, तो आम्ही काम केलेलं आहे. त्या कामाच्या जोरावर हा निकाल आमचा आलेला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे, विरोधकांनी आपला पराभव हा मान्य करावा. जनता आमच्या पाठीशी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तरी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचेच आभार मानले आहे, की लोकांनी आम्हाला निवडणुकीमध्ये कौल दिला. शिंदे यांनी म्हटलं, की विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं. निकाल महायुतीचा आहे. जवळ-जवळ 207 नगराध्यक्ष हे महायुतीचे निवडून आलेले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तर कालच्या निवडणुकीबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.